नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर कमळाचे आसन बनवायला शिकणार आहोत। देवीसाठी हे कमळाचे आसन बनवून तुम्ही तुमचे देवघर सुशोभित करा आणि हे विकून तुम्ही खूप सारे ऑर्डर्स सुद्धा मिळवून पैसे कमवू शकता। खूप सोपं पॅटर्न शिकवला आहे। हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा हे कमळाचे आसन बनवायला शिका। याचा मी मोठा साइज म्हणजे जास्त पाकळ्यांचा कमळ कसं बनवायचं हे सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला हे 5 पाकळ्यांचं कमळ आहे तर जास्त पाकळ्यांचं कसं बनवायचं हे सुद्धा शिकता येईल। यासाठी मी 3 mm क्रोशा हुक घेतली आहे आणि 4 प्लाय लोकर घेतली आहे। पिवळ्या रंगाच्या धाग्यापासून सुरुवात करू। एक मॅजिक सर्कल तयार करायचा, त्यामध्ये 2 चेन करायच्या आणि या मॅजिक सर्कलमध्ये एक डबल क्रोशे करायचा। असे एकूण 6 डबल क्रोशे करायचे। सांगून पूर्ण झाल्यावर दाखवते। एकूण 6 नाही 12 डबल क्रोशे करायचे आहे। 12 झाले डबल क्रोशे, त्यानंतर इथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं। नेक्स्ट राऊंडसाठी 2 चेन करायच्या आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा। पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे करायचे सेम स्टिचवर। असे आपल्याला प्रत्येक एका स्टिचवर 2-2 डबल क्रोशे करायचे आहे। म्हणजे या राऊंडमध्ये आपले 24 डबल क्रोशे राहील। सेम स्टिचवर 2 डबल क्रोशे। आता त्याच्या पुढच्या स्टिचवर सेम स्टिचवर 2 डबल क्रोशे। असे आपण एकूण 24 डबल क्रोशे करून घेऊ। हे झाल्यावर दाखवते मी। हे बघा 24 डबल क्रोशे झाले। त्यानंतर इथे परत दुसऱ्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं। पुन्हा 2 चेन करायच्या आणि पुढच्या स्टिचवर डबल क्रोशा करायचा। त्यानंतर त्याच ठिकाणी परत एक डबल क्रोशा करायचा। पहिले 2 चेन म्हणजे एक डबल क्रोशा, नंतर हे 2, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे, त्यानंतर एक, असं 1 8 2 असे करत जायचं आहे। एक सोडून एका म्हणजे सोडायचं नाही, एका ह्याच्यात एक डबल क्रोशे आणि दुसऱ्या ह्याच्यात 2 डबल क्रोशे। या पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करून घेऊ। अशा प्रकारे आपण हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला आहे डबल क्रोशियाचा। मध्ये स्लिप स्टिचने जोडून एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा। इतकं झाल्यानंतर आपल्याला असा फिक्कट हिरव्या रंगाचा धागा जोडायचा आहे। म्हणजे पॅरेट ग्रीन कलर आहे हा पोपटी। जोडायच्या आधी एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे स्टिच एका स्टिचला 2 धागे दिसत आहे आपल्याला। हे बघा हा एक स्टिच आहे म्हणजे चेन सारखं, त्याचा हा एक मागचा लूप आणि हा समोरचा लूप। तसे प्रत्येक स्टिचेसला 2-2 लूप आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, याच्या मागच्या लूपमध्येच याला जोडायचं आहे। बॅक लूपमध्ये म्हणतात त्याला, सिंगल क्रोशाने जोडायचं। मागच्या लूपमध्ये जोडला आहे, पहिला लूप सोडला आहे। हा राऊंडमध्ये आपल्याला मागच्या लूपमध्येच काम करायचं आहे। त्यानंतर 2 चेन करायच्या, पुढच्या स्टिचच्या मागच्या लूपमध्ये डबल क्रोशिया करायचा, पुन्हा पुढच्या स्टिचच्या मागच्या लूपमध्ये एक ट्रिपल क्रोशा करायचा। नेहमी लक्षात ठेवायचं या राऊंडसाठी की आपल्याला मागच्याच लूपमध्ये घ्यायचं आहे। परत पुढच्या स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशिया। हा पूर्ण राऊंड होईल तोपर्यंत मागच्या लूपमध्येच आपण हे करून घेणार आहे। त्यामुळे मी प्रत्येक वेळी मागच्या लूपमध्ये आहे असं सांगत नाही, ते तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे। फक्त
स्टिचेस कोणते घ्यायचे ते सांगते. तर इथे आपण 2 चेन केल्या, नंतर डबल क्रोशिया, नंतर एक ट्रिपल क्रोशिया आणि नंतर परत एक ट्रिपल क्रोशिया. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि इथे ज्या जुळून आहे तिथे एक सिंगल क्रोशिया करायचा. याला पिको स्टिच पण म्हणतात. त्यानंतर पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये बघा, इथे पण मागच्या लूपमध्ये घेत आहे, एक ट्रिपल क्रोशिया करायचा. परत पुढच्या स्टिचमध्ये एक ट्रिपल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया मागच्याच लूपमध्ये. हे बघा, परत सांगते, इथे मी काढून घेतला आहे. इथे ट्रिपल क्रोशियाच्या ऐवजी इथे आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. मी तुम्हाला परत एक पान करून दाखवेल, त्या मग तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि पुढच्या स्टिचवर स्लिप स्टिचने जोडायचं. तर हे बघा, ह्या साईडला 4 स्टिचेस आहे. 2 चेन, एक डबल क्रोशिया, एक ट्रिपल क्रोशिया, एक ट्रिपल क्रोशिया, नंतर इथे 2 चेन करून पिको स्टिच, त्यानंतर एक ट्रिपल क्रोशिया, एक डबल क्रोशिया, 2 चेन करून इथे स्लिप स्टिच, पुन्हा एक स्लिप स्टिच करायचा. आणि आता इथे आपण दुसरी पाकळी सुरू करू. तर दुसऱ्या पाकळीसाठी दाखवते, पान आहे हे तसं. 2 चेन करायच्या, पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर परत एक ट्रिपल क्रोशिया, त्यानंतर परत एक ट्रिपल क्रोशिया पुढच्या चेनवर स्टिचवर. या साईडनी पानाच्या या साईडला 2 वेळा ट्रिपल क्रोशिया करायचा आहे. आणि पिको स्टिच झाल्यानंतर जी तिकडली साईड राहील ही वाली, तेव्हा एकच ट्रिपल क्रोशिया करायचा आहे. हे 2 वेळा ट्रिपल क्रोशिया झाले. त्यानंतर 2 चेन, इथे मधातून 2 वरचे धागे घ्यायचे, लूप त्याच्या खालून हुक टाकून एक सिंगल क्रोशिया, त्यानंतर एक डबल क्रोशिया पुढच्या स्टिचवर, इथे ट्रिपल क्रोशिया, पहिले एक ट्रिपल क्रोशिया, त्यानंतर एक डबल क्रोशिया, त्यानंतर 2 चेन, पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच करायची आणि जोडायचं. तशी ही एक दुसरं पान तयार झालं. पुन्हा पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच करायची. आता इथे तिसरं पान चालू होईल. 2 चेन, डबल क्रोशिया पुढच्या स्टिचच्या मागच्या लूपमध्ये फक्त, त्यानंतर ट्रिपल क्रोशिया पुढच्या स्टिचच्या मागच्या लूपमध्ये फक्त, परत ट्रिपल क्रोशिया पुढच्या स्टिचवर मागच्या लूपमध्ये, त्यानंतर 2 चेन, पिको स्टिच, या 2 लूप्सच्या खालून हुक टाकायची आणि एक सिंगल क्रोशिया करायचा. आता हा पानाचा अर्धा भाग झाला. पुढच्या भागाला करायसाठी ट्रिपल क्रोशिया घ्यायचा पुढच्या स्टिचवर, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, त्यानंतर 2 चेन, पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच मागच्या लूपमध्ये. ही तिसरी पाकळी तयार झाली. पुन्हा एक स्लिप स्टिच करायचा मागच्याच लूपमध्ये आणि आता इथे परत चौथी पाकळी पान करून घ्यायचं. तसे आपल्याला करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. अशा आपण 5 पाकळ्या पानं तयार करून घेतली आहे. त्यानंतर इथे स्लिप स्टिचने जोडल्यावर परत एक स्लिप स्टिच करायचा आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. यानंतर आपल्याला पाकळ्या करायच्या आहे. हे झाले पानं. पाकळ्यांसाठी पण असंच आहे. त्यासाठी गुलाबी रंगाचा धागा घेत आहे, या रंगाचा.
जोडायसाठी पहिले एक स्लिप नॉट करायची. त्यानंतर हे बघा इथे जोडायचा कुठे ते दाखवते. आता हे आपण बॅक लूप मध्ये केलं होतं काम, म्हणजे मागच्या. आता हे पहिल्या लूप मध्ये करायचं आहे. हा जो उरलेला आहे त्यात आता जोडायचं कुठे आहे तर हे बघा, हे जे पानाचं मधात आहे, मधातला भाग, त्याचा पहिला स्टिच, मधातल्यापासून पहिला, किंवा मग आपण इकडून डाव्याकडून पकडलं सुरुवातीला तर पहिला, दुसरा आणि हा तिसरा स्टिच, जिथे आपण एक ट्रिपल क्रोशा केला होता तिथच्या स्टिचचा जो पहिला लूप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. त्यानंतर 2 चेन करायच्या, पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया करायचा फर्स्ट लूपमध्ये, पहिल्याच लूपमध्ये, आणि त्यानंतरच्या स्टिचवर एक ट्रिपल क्रोशिया करायचा. त्यानंतरच्या स्टिचवर परत एक ट्रिपल क्रोशिया करायचा. जसे पानांसाठी आपण केले आहे तसेच आहे. 2 चेन करायच्या, एक इथे पिको स्टिच करायचा या 2 लूपच्या खालून हुक टाकून. त्यानंतर एक ट्रिपल क्रोशिया करायचा पुढच्या स्टिचवर, नेक्स्ट स्टिचवर एक डबल क्रोशिया करायचा, मग 2 चेन करायच्या आणि पुढच्या स्टिचमध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं. ही आपली एक पाकळी तयार झाली. हे बघा, आपली ही एक पाकळी तयार झाली आहे. दुसऱ्या पाकळीसाठी परत एक स्लिप स्टिच करायचा, पुढच्या स्टिचवर 2 चेन करायच्या, पुढच्या स्टिचवर एक ट्रिपल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिच एक डबल क्रोशिया, इथे चुकलं, हे बघा 2 चेन झाल्यानंतर इथे डबल क्रोशिया, त्यानंतर ट्रिपल क्रोशिया, परत त्यानंतर ट्रिपल क्रोशिया करायचा, 2 ट्रिपल क्रोशिया करायचे पाकळीच्या एका साईडला. नंतर पिको स्टिचसाठी 2 चेन आणि इथे हुक टाकून 2 लूपच्या खालून काढायची हुक आणि सिंगल क्रोशिया करायचा. परत नेक्स्ट स्टिचवर एक ट्रिपल क्रोशिया करायचा, त्यानंतर एक डबल क्रोशिया करायचा पुढच्या स्टिचवर, 2 चेन करायच्या, पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच करायचं. आता ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. तिसऱ्या पाकळीसाठी पुन्हा एक स्लिप स्टिच करायचा आणि इथून तिसरी पाकळी चालू होईल. अशा सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या, 5 पाकळ्या. अशा प्रकारे आपण 5 पाकळ्या पूर्ण केल्या आहे. आणि शेवटी इथे एक स्लिप स्टिच करायची आणि चेन करून हा धागा कापून घ्यायचा, किंवा मग जिथे सुरू केलं होतं तिथे अजून जोडू शकतो. चेन करून हा धागा कापून घेऊ. हे 5 पाकळ्यांचं कमळ तयार झालं आहे. जर तुम्हाला जास्त पाकळ्यांचं करायचं असेल तर आपण इथे सुरुवातीला 12 डबल क्रोशे घेतले आहे, तर इथे तुम्ही 14 घ्या, मग इथे डबल होईल 28 आणि या राऊंडमध्ये होईल 42. जर इथे आपण 12 पासून सुरू केलं, 12 डबल क्रोशापासून, तर आपलं हे असं 5 पाकळ्यांचं कमळ तयार होईल. जास्त पाकळ्यांचं करायचं असेल तर मग 14 पासून सुरू करा आणि मग बाकी जे पॅटर्न आहे तो सारखाच आहे. याच्यात 2 डबल क्रोशाने, याच्यात एक सोडून, म्हणजे एक डबल क्रोशाने, नंतरच्या याच्यात 2 डबल क्रोशे, असाच पॅटर्न आहे. आणि मी तुम्हाला डबल क्रोशाची संख्या सांगितली आहे, 14, 28 आणि 42 राहील. जर मोठा साईज म्हणजे जास्त पाकळ्या पाहिजे असल्या तर, किंवा मग आपलं असं 5 पाकळ्यांचंही कमळ सुंदर दिसते. हे जास्तीचे धागे आपण हुकच्या साह्याने मागे ओढून घेऊ आणि एक्स्ट्रा धागे कापून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपलं हे सुंदर कमळ तयार झालं आहे. 3D फ्लॉवर सारखं दिसत आहे, बघू शकता, खरंच कमळाच्या फुलासारखं. तुम्हाला ही डिझाईन खूप आवडली असेल आसन म्हणून.
तर ह्या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा, कारण मी असेच वेगवेगळे सुंदर डिझाईन अपलोड करणार आहे, तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.